गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. कसे आहात सगळे? उद्या 11 फेब्रुवारी तुमची बोर्डाची 12वीची परीक्षा सुरू होत आहे. त्यानिमित्तानं थोडंसं तुमच्याशी मनोगत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. आणि तुम्हा सर्वांना पेपर्स लिहिताना अगदी चांगलं नैतिक सामर्थ्य प्राप्त हो, हे ज्ञानेश्वर माऊलींचा हा आशीर्वाद तुम्हाला सदोदित आहेच. तरी शुभेच्छा, आशीर्वाद, सामर्थ्य हे सगळं जरी ठीक असलं तरी पण प्रत्यक्षात हे महत्त्वाचं आहे की तुमची तयारी परीक्षेची चांगली असली पाहिजे. तर मॅथ्स पेपरला 1 दिवसाचा आपल्याला गॅप आहे. तर त्या एका दिवसाच्या गॅपमध्ये प्रामुख्यानं तुम्ही प्रथम थिअरी चांगली करा. तर थिअरीमध्ये डेरिव्हेटिव्हचे 3 थिअरम्स, इंटिग्रेशनचे 2 थिअरम्स, डेफिनेटच्या प्रॉपर्टीज आणि व्हेक्टर्समध्ये प्रामुख्यानं थिअरम्स जास्त आहेत. पॅरॅलेलोपिपेड असेल, कंकरन्सी थिअरम्स असतील, सेक्शन फॉर्म्युला असेल, तर असे बरेचसे प्रश्न व्हेक्टर्समध्ये थिअरी जास्त आहे. पेअर ऑफ लाईन्समधले महत्त्वाचे 2 थिअरम्स करा, ॲक्यूट अँगल टॅन थिटा आणि दुसरं म्हणजे कॉन्व्हर्स थिअरम. एव्हरी होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. ही थिअरी पहिली तुम्ही कव्हर करा, म्हणजे ते डेफिनेट स्कोरिंग मार्क्स तुमचे नक्की होतील. मग त्यानंतर मग प्रॉब्लेम्स करायला लागा. आणि प्रॉब्लेम्स करताना आता प्रॉब्लेम्स सोडवण्यात वेळ घालवू नका. तर ज्या आपल्या बुक्स आहेत या चांगल्या रेफर करा आणि एक एक क्वेश्चन्स कसे सॉल्व करत गेलो आपण ते बघा. इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये पार्शल फ्रॅक्शन आणि बाय पार्ट्स हे 2 टॉपिक्स अतिशय चांगले करा. आणि त्याच्यानंतर डेफिनेटमधल्या सेकंड थर्ड प्रॉपर्टीवरचे प्रॉब्लेम्स. इव्हन ऑड प्रॉपर्टी जी आहे त्याची प्रूफ्स येण्याची बरीच शक्यता असते. तर असा थिअरॉटिकल पार्ट पहिला सर्वांनी व्यवस्थित करा आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रॉब्लेम्सचं वाचन करणं, प्रॉब्लेम सॉल्व करण्यात वेळ न घालवता एक टेक्निक आत्मसात करणं याचा तुम्ही जास्त अभ्यास करा. परीक्षेच्या अगोदर 1 तास कसलाही अभ्यास करू नका. तयारी उत्तम झाली आहे. वर्षभर आपण इतका सगळ्यांनी छान अभ्यास केलेला आहे. आणि ज्या मुलांनी आपले टेस्ट सिरीजचे 5 पेपर्स व्यवस्थित दिलेत त्यांना तर ही परीक्षा उत्तम जाणारच आणि त्यांना निश्चितपणे आउट ऑफ 100 95+ मार्क्स मिळणारच, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. तर CETची टेस्ट सिरीज आपण घेणार आहोत. तर त्याचं नोटिफिकेशन मी तुम्हाला साधारण बोर्ड एक्झाम झाली की लगेच आपल्या ग्रुपवर देईल. ग्रुपमधनं कोणी डिलीट होऊ नका. तर CETची टेस्ट सिरीज महत्त्वाची आहे. आणि विशेष म्हणजे आता 12वीचा बोर्डाचा पेपर झाल्यावर सर्वांनी मला फोन करून सांगा पेपर कसा गेला. ते चांगला गेलाच हेच तुम्ही मला सांगणार आहात, पण मला समजणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. पालकांनाही शुभेच्छा. घरातल्या आजी आजोबांना माझा नमस्कार. धन्यवाद.